मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। मुंबई उपनगरामध्ये ईशान्य मुंबईमध्ये विशेषतः प्रभाग क्रमांक 117ची लढत ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। कारण आहे इथले जे उमेदवार आहेत अतिशय दोन महत्त्वाचे उमेदवार आहेत। महायुतीचे उमेदवार विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि ठाकरे बंधूंचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामधली ही लढत असणार आहे। आता आपण पाहतोय माझ्या मागे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे अधिकृत उमेदवार आहेत श्वेता पावसकर यांचा प्रचार सुरू आहे। प्रचारादरम्यान आपण त्यांच्याशी बातचीत देखील करूया। नेमक्या इथल्या काय समस्या असतील आणि विविध प्रश्नांची आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। प्रभागामध्ये काय माहोल आहे आपण त्यांच्याशी बोलूयात। श्वेताताई काय सांगाल? आपण सर्वात प्रथम मी एक प्रश्न विचारतो फार महत्त्वाचा की आपण नगरसेविका झालात तर? मी नगरसेविका झाली तर जे आजपर्यंत दुर्लक्षित झालेले प्रश्न आहेत त्यावर नक्की काम करेन। जसे ट्रॅफिक आहे, घनकचरा व्यवस्थापन आहे, शाळा आहे, युवकांना रोजगार आहे, रोजगाराच्या संधीज आहेत, ते ह्या सगळ्या गोष्टींवर मी काम करेन। ना की नुसतं गटारी साफ करणे आणि मीटर बसवणे यासारख्या लाईट गटर मीटरवर जास्त फोकस करण्यापेक्षा असं मला वाटतं। इथल्या ह्या प्रभाग क्रमांक 117 जो आहे यातल्या प्रमुख समस्या काय आहेत? पहिली गोष्ट आहे घनकचरा व्यवस्थापन। कचऱ्याच्या राशी लागतात आणि तो नियमित उचलला जात नाही। सेकंड थिंग आहे की इथे ट्रॅफिक समस्या भरपूर आहे। कारण लोक एवढे मोठे बिल्डर्स आलेत पण रोड तेवढाच राहिला आहे आणि त्या बिल्डर्सने एवढ्या मोठ्या बांधलेल्या टॉवरमध्ये एवढी लोक राहायला आली आहेत। 4 व्हीलर्स वाढले आहेत, 4 व्हीलर्सची संख्या वाढली आहे, 2 व्हीलर्सची संख्या वाढली आहे, पण त्या मानाने रस्ता मोठा झालेला नाही आहे। रस्ता वाढलेला नाही आहे, त्याच्यामुळे भरपूर ट्रॅफिक होतं। तिसरी गोष्ट आहे डम्पिंग आणि डम्पिंगचा वास आणि तोही इथला मोठी समस्या आहे। तिसरी गोष्ट आहे शाळा। खाजगी शाळांची फी एवढी वाढलेली आहे की लोकांना दुसरं एक असं हे नाही आहे, दुसरा ऑप्शन नाही आहे त्यांच्याकडे काही। तर या बेसिक समस्या आहेत। इथले रोजगार, इथले तरुण पिढी ज्यांच्यामध्ये वाढत चाललेलं नशेचं प्रमाण, या गोष्टी रोजगार उपलब्ध करून दिला तर ते नाही होणार असं मला वाटतं। श्वेताताई, आपल्यासमोर एक मोठं तगडं आव्हान असणार आहे। त्याचं कारण आहे की जे महायुतीचे उमेदवार आहेत सुवर्णा करंजे या आतापर्यंत 3 वेळा नगरसेवक पद त्यांनी हासिल केलेलं आहे। सोबतच त्यांनी विधानसभेला देखील सुनील राऊत यांना घाम फोडलेला होता। फक्त 16,000 मतांच्या फरकाने तो विजयी झाले होते। त्यामुळे कसं ह्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता आणि हे आव्हान कसं पेलणार आपण? मी आव्हान आहे असं मला वाटत नाही। कारण जेव्हा त्या निवडून आल्या होत्या त्याही शिवसेनेने किंवा उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांनीच संधी दिली होती त्यांना। त्यामुळेच इथल्या लोकांनी शिवसेनेवरच्या प्रेमापायी त्यांना निवडून आणून दिलं होतं। आत्ता जेव्हा त्या दुसऱ्या पक्षात गेल्या तेव्हा त्या पडलेल्याच आहेत, दरवेळेला निवडून त्या आलेल्या नाही आहेत। त्यामुळे मी आव्हान वगैरे काही मानत नाही अजिबात त्यांना। तर कुठल्याही स्वरूपाचं आव्हान या श्वेता पावसकर या ज्या ठाकरे सेनेच्या उमेदवार आहेत ह्या मानत नाहीत असं म्हणतायत। मात्र आता 16 जानेवारीलाच कळेल की नेमकं या आव्हानाचं काय होतं, नेमकं कोणता उमेदवार जो आहे तो विजयी होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत सह मी राजेश शिंदे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।